ह्यांनी नेत्रदान केलंय माहिती का तुम्हाला? मला आश्चर्य वाटलं, माझे डोळे अजून जागेवर आहेत दोन्ही, पण आता मी नेत्रदान केल्याचा आनंद घेतोय. पण हा माणूस कौतुक करायचं थांबतच नव्हता. ते म्हणले की नुसतं नेत्रदान केलं नाही, यांनी चळवळीचा प्रसार केलाय. त्यामुळे मला यांचं कौतुक आहे. आणि टाळ्या बिळ्या पडायला लागल्या. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की यांनी ह्या विषयावरती लेख पण लिहिलाय आणि यांची भाषा अत्यंत चांगली आहे, हे इंजिनिअरिंगचे असून सुद्धा. म्हणजे माझ्या लक्षात आलं की या माणसाने आपल्यासाठी किती वेळ दिलेला आहे. आणि या प्रक्रियेमध्ये माझा एक विद्यार्थी, त्यातला MCAचा विद्यार्थी मला जोडला गेला, जो विद्यार्थी दत्ता मांदळे नावाचा, ज्यांनी मला दुबईला नंतर घेऊन गेला व्याख्यानासाठी. तो त्या माझ्या त्या म्हणजे कौतुक केल्यानंतर फक्त सकारात्मकच गोष्टी घडणार आहेत, फक्त सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. ते NB जाधव सर निवृत्त होऊन आता जवळजवळ 77-78 वय, त्यांना मी भेटायला कात्रजला जातो. आता मला तुम्ही सांगा, एखाद्या पलीकडच्या कॉलेजच्या प्राचार्यांना निवृत्तीनंतर 20 वर्षानंतर कोण भेटायला जाईल? फक्त तो प्रसंग. कौतुक करा. कौतुकाने माणसं जोडली जातील. ही माणसं ही माणसं तुमच्या वाणीनी कम्युनिकेशन. बरं, ह्याचे तोटे ॲब्सोल्युटली काही नाहीत, काहीच तोटे नाहीत ना. पण आपण आता आठवून बघूयात, आपण दिवसभरात किती कौतुक करतो. नक्की करतो. आपण सगळे चांगल्या कुटुंबातले आहोत, नक्की करतो. पण इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे का? फक्त आता विचार करूयात. किती लोक आईनी करून दिलेला डबा आणतात? हां, आईनी करून दिलेला डबा आणतात. ओके, त्यात तुम्ही पण थोडंसं करत असाल ना काहीतरी, मेथीची भाजी निवडणे का नाही? काहीच नाही. बरं, तू जरा उभी राहा बरं, किंवा तुम्ही जरा उभ्या राहा. हां, डबा कसा असतो? चांगला असतं. भाजी चपाती चांगलाच लागतो ना डबा. हां, एकटी खाती का मैत्रिणी पण खातात? मैत्रिणी खातात, कोरोनाचं अंतर ठेवून. हां. ओके, बरं, वेळ झाली की सांगा बरं का. आता मला सांगा की एखादी आवडीची भाजी कोणती आहे? शेपू. वा, मला पण आवडते. शेपू छान झाली असं घरी सांगते का लगेच? हां, सांगते. सांगितल्यावर आई काय म्हणते? की असं काही करू नको परत, असं म्हणते का? नाही. नाही म्हणत. कौतुक सगळ्यांना आवडतं. हे तर म्हणजे हा ताईंनी सांगितलेला नियम जो आहे, कौतुक सगळ्यांना आवडतं. हां, बरं. आता आईच्या चेहऱ्यावर स्माईल येतं का? बरं, आई दिवसभर कष्ट करते ना. आई काय काय करते दिवसभर? म्हणजे गृहिणी आहे का अजून काय काम करते? गृहिणी आहे. म्हणजे हिच्या आईला किंवा तुमच्या आमच्या घरातल्या सगळ्यांना, माझी आईला पण, कुटुंबाच्या व्यतिरिक्त जग आहे का? नाही आहे. कुटुंबाच्या व्यतिरिक्त बाहेरचं जग नाही आहे. आपण नाही म्हणलं तरी काहीतरी फिरायला जाऊ शकतो, काहीतरी रस्त्यावरती काहीतरी वडापाव खाऊ शकतो, काहीतरी करू, कुठं मॉलला जाऊ शकतो. पण तुझ्या आईला तेवढंच विश्व आहे. ओके, आता तिने डबा केलाय म्हणजे सहज केलाय का मनापासून केलाय? मनापासून केलाय. पण मग इतका मनापासून केला डबा, जर तू रोजच सांगितलंस तिला, आईला, की आज बटाटा छान झाला होता, आई पोळ्या आपल्या म्हणजे चपाती इतकी मऊ लुसतुजी असे, माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की किती छान करते. एक दिवशी असं झालं समजा की तुझ्या 2-3 मैत्रिणी, तू एवढंच सांगितलं की आई, त्या माझ्यासोबत डबा खाणाऱ्या मैत्रिणी फक्त घरी येणार आहेत ह्यासाठी की तू डबा जो करते ना, त्यांना घरी पण तुझ्या हातचं खायचं आहे. आता बघा, आईची एक भावना तयार होईल की मी इतकी वर्ष डबा करते, आता कुठंतरी बरं वाटते. आता ज्या आया आहेत, हां तू बस खाली, आता ज्या आया आहेत ज्या डबा करून देतात, मी तर हे काही लांबचं उदाहरण सांगत नाही ना. लांबचं म्हणजे काय म्हणतात की कौतुक करण्यासाठी फार पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा सौका काय असं म्हणत नाही, आपलं घरगुतीच. तर आता तुम्हाला कसे अनुभव आहेत की चांगला झाला स्वयंपाक म्हटल्यानंतर कसं वाटतं, आणि कधी कधी असं झालं आहे का की चांगला होऊन सुद्धा म्हटलेलं नाही, असं दोन्ही शक्यता? हां, बऱ्याच वेळा होतं काय की चांगला झालेला असला तरी म्हणत नाही किंवा विसरतात. चांगला होतो हां, त्यावेळेस पण बोलत नाही. हां, नंतर कधीतरी म्हणतात, ज्यावेळेस खराब झालेली असेल भाजी, खराब वगैरे हां, असेल, हां, हां. त्या दिवशी तू छान झालं, आज खराब झाले असं. मग तुमच्या मनात येत असेल की कुठे ते लाटणं? फक्त मनात येत असेल.
बघा ना, आता त्या दिवशी तुम्ही चांगलं केले, आता एक तुम्ही वाट बघत असता ना सतत, की आता म्हणतील, आता म्हणतील. हां, अख्खी भाकरी खाल्ली, भात खाल्ला, काहीच नाही अजून. मी ज्यावेळेस त्या जाधव सरांचं उदाहरण पाहिलं ना, त्यावेळेस मी आणि आमचे थोरले बंधू आहेत ना, आणि आमचे वडील, आमच्या वडिलांना पण ती सवय होती. पहिला घास खाल्ला ना, पहिला घास आहे, आणि किती वेळा, अख्खं आयुष्य बरं का, पहिला घास खाल्ला की आईला म्हणणार मस्त झाली भाजी. ती सवय आमच्या घरात एक आहे. सवयीचा मुद्दाच असा आहे की पालकांनी सवय लावायचीच नसती, ती मुलं बघतात. आता आमच्या घरात ती सवय आहे. आता माझं बाळ 2 वर्षाचं आहे, ते काही खाल्लं ना ते आईला म्हणते आई छान. आता दिवस अख्खा तुमचा सुखात जातो ना, दिवस अख्खा सुखात जातो. म्हणजे पहिला घास घेतल्यानंतर मस्त बरं का. आणि बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडच्या ज्या कुटुंबातल्या महिला आहेत, ह्यांनी केलेला स्वयंपाक हा 99% वेळा हा चांगलाच असतो. माझा एक मित्र होता एकदा, तो काय करायचा, डबा आला की आमच्याकडं सरकून द्यायचा, असं एखादाच. 99% वेळा चांगला असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांनी काय करावं हा आपला मुद्दा नाही. हां, पण आपण जिथे शक्य तेवढं करावं. मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेतून माणसं जोडण्याची प्रक्रिया वाढेल.